जैसे यूं खड़ा है हद से ज्यादा ये एड़ा है 56 इंच का सीना ये है धरती फाड़ के ये आया है जोर से बोलोगे तो चीर देगा ये है सुल्तान। अलवत जैसे यूं खड़ा है हद से ज्यादा ये एड़ा है 56 इंच का सीना ये है धरती फाड़ के ये आया है जोर से बोलोगे तो चीर देगा ये है वसंत हंकारे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसंच ज्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा संपन्न होतोय असे आपण श्रोतेवर्ग आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी असं स्वागत। संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने महात्मा फुलेंच्या संघर्षाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये आणि सातारा नगरीमध्ये राजमुद्रा करिअर अकॅडमी सातारा आयोजित या विशेष अशा सोहळ्यात आपणा सर्वांचं माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनांनी असं स्वागत करतो। एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची आणि एक ज्योत एकात्मतेची, एक ज्योत एकात्मतेची। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री वसंत हंकारे सर, तसेच प्रमुख पाहुणे किरण पाटील सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणवाया धमन्यातील रुधिरास या खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वदा अजन्मत्याचा ध्यास दे, अजन्मत्याचा ध्यास दे। तसेच तुकाराम ओंबाळे सर असतील। गर्वाची बाब म्हणजे तुकाराम ओंबाळे सर सातारा जिल्ह्यातीलच त्यांनी मुंबई पोलीस दलातील एएसआय या पदावर कार्यरत असताना आपली शूरता दाखवत हत्याराविना अजमल कसाबचा सामना केला आणि त्याला जिवंत पकडून अंधाधुंद फायरिंग करून दरम्यान कसाबनं त्यांच्यावर अंधाधुंद फायरिंग करून ते शहीद झाले। तेव्हा शहीद झाले तुकाराम ओंबाळेंना सर्वोच्च वीरता पुरस्कार व अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले। तुकाराम ओंबाळे या अधिकाऱ्याने पाकिस्तानचे नागरिक असलेला कसाबला जिवंत पकडून भारताला पाकिस्तान विरोधातील सर्वात मोठा पुरावाही मिळवून दिला होता। तसंच या सर्व शहीद जवानांसाठी आपण
श्रद्धांजली वाहूया त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच ऊर्जा स्त्रोत शिवाजी महाराजांना मानवंदना करून मानवंदना अर्पण करून आणि व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर श्री वसंत हंकारे सर तसेच श्री किरण पाटील सर तसेच माझे सर्व सहकारी विद्यार्थी वर्ग तसेच पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या संस्थेची सुरुवात 2017 साली झाल्यापासून आपण प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम आयोजित करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून व 26/11च्या हल्ल्यातील शहीद जवानांना एक आदरांजली व आज संविधान दिनाचे औचित्य साधून आज आपण या आणि तसं म्हटलं तर आजच्या तरुणांमध्ये एक त्यांचं मनोबल उंचवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आज आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. काही माणसे अशी असतात की ती धाक आणि शस्त्राच्या बळावर आपले सामर्थ्य निर्माण करत असतात, परंतु समाजामध्ये काही ठराविक अशी माणसं असतात की स्वकर्तृत्वाने आणि आपल्या चारित्र्याच्या बळावर जगामध्ये एक नावलौकिक करत असतात. तर आजच्या परीक्षेच्या युगात अभ्यासात मग्न असणारा विद्यार्थी अपयशाच्या पायऱ्या चढल्यानंतर काही काळ चिंतन करून नव्या आशेने लौकिक मिळवण्यासाठी यशपूर्तीच्या मार्गाने चढाई करतो. ही चढाई गतिचक्रानुसार यशप्राप्तीची उसळीत असेल यात शंकाच नाही. त्यासाठीच आपण आपल्या विद्यार्थी वृंदवर्गांसाठी आज घेऊन आलोय नवरसांचा संमिश्र रस वसंत रस. सरांबद्दल सांगायचे झाल्यास सरांचा जन्म सांगली जिल्ह्यातील डिग्रस या गावी झाला. सरांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावामध्येच झालं. त्यानंतर सरांनी पुढील शिक्षणासाठी सांगली येथील विलिंग्डन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सरांना भरतनाट्यमची आवड असल्याने सरांनी पुढे मुंबई येथील नालंदा विद्यापीठातून नाट्यकला क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि त्यानंतर सरांनी जे काही प्राथमिक शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांना अभिनयाद्वारे कसं शिकवायचं यासाठी एक सरांनी उपक्रम चालू केला आणि त्याच्यामध्ये सरांनी पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलं होतं. हे करत करत आज सरांची अखंड महाराष्ट्रभरामध्ये साधारणतः 5000पेक्षाही जास्त व्याख्याने झालेले आहेत. त्याबद्दल सरांचे आपण सर्वांनी मनपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. सामाजिक विषयाची निवड आणि त्याचे प्रबोधनात्मक सादरीकरण करणारे, गर्दीमुळे नव्हे तर गर्दीतून समोर येणाऱ्या भावनांना वाटा मोकळी करून देणारे, वर्षानुवर्षे न बोलणाऱ्या सासू सुनांना जिव्हाळ्याने मिठी मारायला लावणारे व विद्यार्थी दशेतील युवकांना कर्तृत्ववान व सामर्थ्यवान घडायला भाग पाडणारे व समाजामध्ये प्रबोधनाची नवी चळवळ उभी करणारे श्री वसंत हंकारे सर यांचे मी मनापासून स्वागत करतो. तसेच आपले आजचे आज दुसरे मुख्य अतिथी श्री किरण पाटील सर, सक्सेस ॲबॅकसचे संचालक आणि त्यांच्या अखंड भारतभरामध्ये 106 शाखा त्यांच्या स्थापन केलेल्या आहेत. आमचे जवळचे मित्र आणि एका फोनवरती कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आमचे जवळचे मित्र किरण पाटील सर यांचेही मनापासून मी स्वागत करतो. आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवण्यासाठी मी वैभवकडे माईक सुपूर्द करतो. एवढे म्हणून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे ज्या गोष्टीची आपण वाट पाहतोय की हंकारे सरांचं लेक्चर ऐकायचे आणि सरांनी बराचसा परिचय करून दिला. आता ॲक्च्युली हे होतं ते सगळं युवकांसाठी किंवा जे काय स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी होतं. आता एक असं आहे, म्हणजे सरांकडे जर बघितलं तुम्हाला युवक काय असावा याचं जिवंत आणि जातीवंत उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. लक्षात घ्या. म्हणजे साधारणपणे सरांची लेक्चर्स जर तुम्ही युट्यूबला जर बघितली असतील किंवा ऐकली जर असतील तर अंगावर काटा उभं करण्याचे काम हे क्षणभरात जर कोण करत असेल तर ते आज आपले हंकारे सर करतायत. एक साधारण सरांनी सगळी तुम्हाला परिचय करून दिला की आपल्या अकॅडमीचे जे काय आहे तर त्याच्या संदर्भात बरीचशी माहिती दिली. आज आता संविधान दिनाच्या संदर्भात त्याचबरोबर जो म्हणजे आज ज्याला 13 वर्ष पूर्ण झाली 26/11चा जो हल्ला होता, बॅड हल्ला होता, तर त्याच्याही आज स्मरणार्थ
आज आपण एक योगाला आपला एक परिवार एकत्र यावा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रमाचं एक नियोजन करण्यात आलं. म्हणजे याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं की काही नावं जी आहेत तर ती घेणं फार गरजेचं आहे. यासाठी मी खूप आहे मी एक साधारण आमच्या परिवाराच्या आता प्रमुख म्हणूया की आमचे प्राध्यापक सागर खाडे सर. त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर बरेच लोक मला विचारायची की हा माणूस इथं कसा. तर मी त्यांना सांगायचो वाघ वाघात आला आणि तो वाघ आज आपल्याला तुम्हाला माहिती आहे की गणित काय पद्धतीने शिकवतात किंवा काय घेतात ते. त्याच्यानंतर जे आहे म्हणजे आमचे DSP सर म्हणजे ॲक्च्युली दिग्विजय सरांकडे जर बघितलं तर एक साधारणपणे काय म्हणू आपण त्याला की खरोखर DSP वाटणारे आमचे सर आहेत. त्याच्याबरोबर माननीय अकॅडमी त्यांचं सहकार्य आम्हाला कायम असतं असे आमचे अक्षय सर. आणि त्याचबरोबर म्हणजे ज्यांच्याकडं जाऊन आम्ही बऱ्याच वेळा मला थोडंसं फिटनेसच्या संदर्भात जर थोडं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो ते काय अजून जुळलं नाही. पण आमचे अनिकेत सर की जे सुद्धा आम्हाला सुद्धा काय करतात मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर आपल्याकडे जे काय आसवन शिकवायला म्हणजे साताऱ्यात जर एक प्रश्न विचारला मराठी भाषेचे पाणिनी कोण तर त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि आमच्याकडे आलेले हराळे सर म्हणजे GKGS साठी सर आता जस्ट नवीन आलेले त्यांचं स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे आणखी एक चार चांद लावण्याचे काम जे आहे तर ते किरण पाटील सर आमच्याकडे आले. सगळ्यात महत्त्वाचं शब्दाला मान देऊन कमी वेळात त्यांना म्हणजे आम्ही सांगितलं आणि सर आले त्याबद्दल मी अकॅडमीतर्फे सरांचं आभार मानतो. आता तुमचा वेळ जास्त घालवत नाही कारण मला माहिती आहे की आम्ही बोलून आता काही उपयोग होणार नाही. आमचं तुम्ही रोज ऐकताय आम्हाला रोज बघताय कंटाळा तुम्हालाही आता सवय झाली. तर आता इथून पुढं मी संयोजकांकडे माहिती देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर दिग्विजय पवार सर बोलतील. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे मार्गदर्शक श्री वसंतजी हंकारे साहेब, या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री किरणजी पाटील आणि सर्व या आपल्या राजेंद्र क्रीडा अकॅडमीचा परिवार, या परिवाराला सहकार्य करणारे सर्व मित्रमंडळ. आजच्या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे हे कार्यक्रमाचं आयोजन करत असताना स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जी सामान्य कुटुंबातील जी मुलं आहेत तुम्ही सर्वजण यांना कुठेतरी पुढे जाण्यासाठी साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली पोलीस भरती लागणार आहे. आणि या दृष्टिकोनातून जे खाली सरांनी एक 15 दिवसापूर्वी एक पाऊल उचललं की शेवटचा एक मुलांना बूस्टर डोस म्हणून की या साहेबांच्या माध्यमातून थोडंसं मुलांना मार्गदर्शन मिळावं. युट्यूबवरती आपल्याला बघता येतं पण प्रत्यक्षामध्ये जो अनुभव बघायला मिळतो तो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि हे मिळवून देण्याचं काम आपल्या खाली सरांनी केलेलं आहे. की आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे किती मुलांसाठी काम करणारे किती शिक्षक लोक आहेत आणि त्यातून स्वार्थ साधणारे किती शिक्षक लोक आहेत. काही माणसं ही पैशासाठी काम करतात पण हा जो व्यक्ती आहे तो पोरांसाठी काम करणार आहे की सामान्याचा सामान्य पोरगा हा प्रत्येकाला पाहिजे. त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही इथे जण आलेला सातारमध्ये आम्हाला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जरी असाल तरी इथून जाताना कसल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला कितीही संघर्ष कितीही संयम ठेवावा लागला तरी चालेल. पण जे यावर्षी आम्ही या गर्दीमध्ये आहे ते पुढच्या वर्षी आम्ही वर्दीमध्ये फिक्स असणार असा इथून जाताना निश्चय बांधून जायचं. तिथून पुढं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एका कुटुंबात एक विद्यार्थी जर भरती झाला
तर त्याच्या 4 पिढ्या घडतात. त्याच्यामुळं आणि हे आपले खाडे सर म्हणजे हे साताराचा एक रोल मॉडेल आहे. तसं आताचे प्रत्येक विद्यार्थ्यांना तो कुठं वाटेल जरी भेटला तरी प्रत्येक क्षणाला थांबून आणि वेळेचं अचूक नियोजन कसं करावं, वेळेवरती क्लास कशी सुरुवात करावी ते त्यांच्याकडून बरंचसं शिकण्यासारखं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना आपण ऐकायसाठी आपण सर्वजण थांबलेलो आहोत त्यांचं भाषण पुढे सुरू होईल. सर्वांना तुम्हाला भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सागराची खोली आणि समुद्राची उंची असे मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ व माणुसकीची जोड असे आपले मान्यवर. अशा मान्यवरांचा व्हायलाच हवा स्वागत आणि सत्कार. माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, गरुडानंतर भरारी नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणं नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही आणि शिवरायांनंतर छत्रपती नाही. असेच तुमच्यासारखे महान कार्य पुन्हा नाही. असेच आपले आजचे प्रमुख व्याख्याते वसंत हंकारे सर यांचा सन्मान सागर खाडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अक्षय माने सर यांचा सन्मान वसंत हंकारे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. दिग्विजय पवार सर उर्फ DSP यांचा सन्मान हंकारे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नवघरे सर यांचा सन्मान किरण पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. वसंत हंकारे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित प्रमुख व्याख्याते वसंत हंकारे सर, माननीय सागर खाडे सर, आमचे दुसरे मित्र सागर नरवडे सर आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर शिक्षक, सर्व उपस्थित विद्यार्थी पालक, एक छान अशा उपक्रमाचं आयोजन इथं सरांच्या अकॅडमीमार्फत केलेलं आहे.
आणि या दोन्ही सागर सरांच्या माध्यमातून यशाचा असा अखंड सागर आपण म्हणूया तिथं आपल्याला साताऱ्यात पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल असं मी अपेक्षा करतो. सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी ऑलरेडी यश सरांचे मिळवत आहेत, तसेच इथून पुढच्या काळात देखील पाहायला मिळेल. मी फक्त माझं एक सूत्र तुम्हाला या ठिकाणी सांगेल की आज आम्ही गेली 9 वर्ष अबॅकस एज्युकेशनमध्ये आहे. सरांनी सांगितलं 100+ फ्रँचायझी आहेत. आता 150 फ्रँचायझी नेटवर्क आमचं महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामध्ये कार्यरत आहे. हे करत असताना मी एक सूत्र तुम्हाला सांगतो की डिसिजन प्लस ॲक्शन प्लस पेशन्स. बरेचसे तरुण आहेत त्यामुळे सूत्र तुम्हाला सांगतो. डिसिजन प्लस ॲक्शन प्लस पेशन्स इज इक्वल टू सक्सेस. म्हणजे काय तर डिसिजन माणसाने धाडस करणं गरजेचं आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, कोणतंही हे करत असताना आपल्याला धाडस करावं लागतं किंवा निर्णय घ्यावा लागतं. आपल्या बऱ्याच वेळेला मनात हे असतं मी स्पर्धा परीक्षा करू का, मी ॲक्टिंगमध्ये जाऊ का, मी व्यवसाय करू. तर कुठेतरी आपण एखाद्या रिसर्च करून निर्णयावर येणं महत्वाचं आहे. निर्णय घेतला तरच त्या दृष्टीने आपण काम करायला सुरू करू शकतो. त्यानंतरचा घटक आहे ॲक्शन. ॲक्शन म्हणजे मेहनत. असं म्हणतात की मेहनतीला पर्याय नाही. तर सातत्यपूर्ण आपण त्या क्षेत्रामध्ये मेहनत करत गेलं पाहिजे, त्यात थोडंसं अपडेट केलं पाहिजे, नवीन नवीन स्किल्स त्या क्षेत्राशी रिलेटेड शिकल्या पाहिजेत. ॲक्शन सातत्यपूर्ण काम करणं गरजेचे. आणि तिसरा महत्वाचा घटक आहे पेशन्स. या ठिकाणी बरंचसं गडबड होते. म्हणजे आपण उत्साहाच्या भरात चालू करतो, 1 वर्ष 6 महिने 2 वर्ष प्रयत्न करतो आणि थोडं यश नाही भेटलं की सोडून देतो. तर असं सोडून द्यायला नाही पाहिजे. आज आमच्या सक्सेस अबॅकसला सुद्धा जे यश भेटतंय, आज आमचे अमोल कोल्हे सर ब्रँड अँबॅसिडर आहेत, आज महाराष्ट्रात नाव आहे, त्यामध्ये 10 वर्षाचंच पेशन्स आहे. ते एका दिवसामध्ये होत नाही. तर 10 वर्ष गेली सातत्यपूर्ण आम्ही काम करतोय पेशन्स ठेवून, त्याच्यामुळे ते शक्य झाले. तर तिसरा घटक आहे पेशन्स. तर ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आणि सुरुवातीपासून तरुणांनी काही गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे आपले हेल्थ. त्यानंतर दुसरा घटक आहे ते म्हणजे आपलं नॉलेज अपडेट राहिलं पाहिजे. आणि तिसरं आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिलं पाहिजे. आणि चौथं जसं आज आपले मान्यवर करतायत तसं आपण समाजाचं पण काहीतरी देणं लागतो. तर सोसायटीसाठी आणि स्पिरिच्युअल ह्या 4 घटकांवर आपण काम केलं पाहिजे. पुन्हा एकदा सरांच्या अकॅडमीला मी शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही, आपल्याला ओंकारे सरांचं मार्गदर्शन घ्यायचंय आणि आपण इथं थांबतो. धन्यवाद सर. शब्दांचं सामर्थ्य महान आहे आणि वक्त्याकडे शब्दाची खाण आहे. दोस्त हो, वसंत हंकारे सरांना जर लक्ष देऊन ऐकाल, कारण सरांच्या शब्दात अमरत्वाचं वरदान आहे. आता ज्यांच्या मार्गदर्शनाची आणि अभ्यासपूर्वक वक्तृत्वाची आपण सगळे वाट पाहतात, अशा प्रमुख वक्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायम एक सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पावते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेडा होण्यामे विष्णुदास,
मऊ में ना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तर देव कासेची लंगोटी नाठाळाचे माते हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज के। व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे। येणारा एक तास हे व्याख्यान नाही, हे प्रबोधन नाही। शेकडो वर्ष प्रबोधन होत आलेला आहे, होत राहील, पण प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात आणि ते परिवर्तन एका तासामध्ये झालं पाहिजे। तुमच्या अंतरंगामध्ये आग लागली पाहिजे, तुमच्यामधला माणूस जागा झाला पाहिजे। कारण शाळेच्या कॉलेजच्या चार भिंतीने आम्हाला चांगला डॉक्टर दिला, इंजिनियर दिला, वकील दिला, मोठा उद्योजक दिला, पण माझ्या तरुणांनो माझ्या युवकांना लक्षात घ्या, या शाळेच्या चार भिंतीने आम्हाला डॉक्टर दिलेला, इंजिनियर दिलेला, वकील दिलेला आहे, पण याच्याही पलीकडे जाऊन याच शाळेच्या चार भिंतीने, याच कॉलेजच्या चार भिंतीने आणि याच मातीने आम्हाला एक चारित्र्यवान माणूस सुद्धा दिलेला आहे, लक्षात घ्या। आणि तो माणूस तुमच्या अंतरंगामधला जागा करण्यासाठी येणार हा एक तास। म्हणून लेखीनं व्याख्यानाच्या सुरुवातीला अगोदर मी तुम्हाला तुमची ओळख करून देतो। तुम्ही कोण आहात याची जाणीव अगोदर तुम्हाला झाली पाहिजे। तुकोबाराय सांगून जातात, अंतरीची ज्योती प्रकटली दीप्ती, मुळींची जे होती आच्छादिली तेतीचा आनंद ब्रह्मांडी नमाये, उपमेशी काय देव सुका। ज्या वेळेला मी कोण आहे याची जाणीव आम्हाला होते, ज्या वेळेला अंतरंगामधली आग पेटते त्यावेळेला खऱ्या अर्थानं लक्षात घ्या संघर्ष काय असतो याची जाणीव आपल्याला होते। म्हणून पोरी तुझी ओळख अगोदर तुला करून देतो बघ। 9 महिने 9 दिवस आईनं तुला उदरामध्ये ठेवलं बघ, 9 महिने 9 दिवस आईनं तुला उदरामध्ये ठेवलं, 9 महिने 9 दिवसानंतर तुला जन्म दिला, बापाने तुला नाव दिलं, तुझ्या नावापुढे बापाचं नाव लागलं, बापाच्या नावापुढे खानदानाचं नाव लागलं आणि ही तुझी ओळख झाली बघ। पण एक पोरी याच्याही पेक्षा अजून एक तुझी ओळख आहे, जी ओळख आम्ही 21व्या शतकामध्ये विसरलेलो आहोत। आणि म्हणून या परिवर्तनाच्या वाटेवरती अगोदर तू कोण आहेस माऊली याची तुला मी ओळख करून देतो बघ। पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ। 100-150 वर्षापूर्वी समाजामध्ये एका स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं या कर्मठ समाजाला मान्य नव्हतं। तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा। हातामध्ये एक पिशवीमध्ये एक लुगडा, अंगावरती एक लुगडा, एवढीच तिची संपत्ती होती बघ। ती माऊली चालत राहिली, शेणाचा मारा, दगडाचा मारा, चिखलाचा मारा या अंगावरती आणि आपल्या मनावरती झेलत राहिली। एका पडक्या वाड्यामध्ये ती माता जायची बघ, पिशवीमध्ये लुगडं अंगावरती चढवायची, अंगावरचं शेण आणि चिखलाने माखलेले लुगडं पिशवीमध्ये ठेवायचे आणि समोर बसलेल्या 8-10 लेकींना ती माऊली शिकवायची। ती सावित्री आई घराच्या बाहेर पडली म्हणून या भारतामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, ताट मांडून अशा बसू लागल्या। आणि बोरे ते सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ, तुझ्या नावाच्या पुढचं तुझा कर्तृत्व म्हणजे तू आहेस। तुला अजून एकच ओळख करून देतो बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालणारा पोरी आयुष्यात कधीच विसरायचं नाही बघ। 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ। छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, संभाजी राजाचं बलिदान झालेलं होतं, राजाराम महाराज आम्हाला सोडून गेले होते आणि औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे। पण नाही पोरी, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले आहे त्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला। तिचं नाव ताराराणी आहे। ताराराणी म्हणजे तू आहेस बघ पोरी, तू गीता फुगाट आहेस बघ, तू कल्पना चावला आहेस बघ, तू सुनीता विल्यम्स आहेस बघ। पोरी लक्षात घे, ही तुझी खरी ओळख आहे आणि ही खरी ओळख तुझी अंतरंगामध्ये आज तो दीप पेटला पाहिजे, तो दीप प्रज्वलित झाला पाहिजे। पोरी ही तुझी खरी ओळख आहे। पोरा एका मिनिटामध्ये सांगतो बघ, आमच्या अंगामध्ये रक्त कोणाचा आहे, अरे संघर्ष का करायचा, अभ्यास कसा करायचा
हे सांगायला तुझे सगळे गुरुवारे समोर बसलेले आहेत, पण अभ्यास का करायचा? पोरा, तुला एका मिनिटामध्ये मी सांगून जाणार आहे. संघर्ष काय असतो याची जाणीव मी तुला करून देणार आहे. तुझ्या अंगामध्ये रक्त कोणाचं आहे याची जाणीव मी तुला करून देणार आहे. पोरा, हे बघ, 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. तू कोण आहेस बघ. तुझ्या अंगावरती वर्दी येणार आहे एका काळामध्ये. एका काळामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये तुझ्या अंगावरती वर्दी येणार आहे. मग ही वर्दी म्हणजे नेमकी काय तुला सांगतो बघ. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. पोरा, सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. पाकिस्तान अचानक आमच्यावरती हमला केलेला होता. एक जवान उठला आणि युद्धभूमीकडे धावत होता. समोर त्याची आई आली. बघ, समोर त्याची आई आली. त्या आईने आपल्या लेकराला कडकडून मिठी मारली. लेकराला कडकडून मिठी मारत ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बेटे मुझे मालूम है जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना पड़ेगा बेटे, जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना पड़ेगा, लेकिन जैसे ही जंग खत्म हो जाएगी बेटे तुम घर जरूर वापस आना बेटे, जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला मिठी मारतं. आईच्या डोळ्यातले अश्रू पुसतं आणि छट ठोकून ते पोरगा आपल्या आईला म्हणतो, माँ जरूर घर वापस आऊंगा, माँ जरूर घर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन भारत जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा. ही तुझी खरी ओळख आहे बघ. तुझ्या अंगामधलं रक्त लक्षात घे. हे सळसळतं रक्त. हे बघ, प्रेरणा कोणाची घ्यावी तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. छत्रपती शिवाजी राजा आऊ जिजाऊच्या मांडीवरती बसत होता. आणि माझी आऊ जिजाऊ राजाला सांगत होती, राज स्वराज्य उभं करा, राज स्वराज्य उभं करा, पण आपलं स्वराज्य उभं करा, आपलं स्वराज्य उभं करा. त्यावेळेला माझा राजा आऊ जिजाऊच्या गालावरून हात फिरवत माझ्या आऊ जिजाऊला माझा राजा विचारत होता, राव साहेब स्वराज्य तर नक्की उभं राहिला साहेब. आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण संघर्ष पेरलेला आहे, गणिमी कावा पेरलेला आहे, राजकारण पेरलेलं आहे. स्वराज्य तर नक्कीच उभं राहिला साहेब, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांना सांगते, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते, तेच आपलं स्वराज्य असू शकतं. स्वराज्य उभं करा, स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक मातेला अगोदर सुरक्षित करा राज. आणि पोरांनो ऐका, तुमच्या अंगामध्ये रक्त कोणाचा आहे, तुमच्या अंगामध्ये रक्त कोणाचा आहे, त्या रक्तामध्ये विचार कोणाचा आहे. जगातला एकमेव राजा, जगातला एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच. जगातला एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. येणाऱ्या काळामध्ये तुझ्या अंगावरती वर्दी येणार आहे पोरा, आणि वर्दी आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुझं आयुष्य सुरू होणार आहे. लक्षात घे, वर्दी आणणं एक वेळ सोपं आहे, पण त्या वर्दीला न्याय देणं खूप अवघड आहे. लक्षात घे, ज्यांनी न्याय दिला लक्षात घे, 26/11 तुझ्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून सांगतोय पोरा, पेटून उठायचं आहे. अंतरंगामध्ये आग आज लक्षात घे, खऱ्या अर्थानं प्रज्वलित करायची आहे. पोरा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य काळजावरती पेरून घ्या, आयुष्यात तुला कधीच काय कमी पडणार नाही. बाबासाहेब काय सांगतात, हे पोरांनो, ही तुमची खरी ओळख आहे. ही ओळख आजपासून कधीच विसरायची नाही रे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, बळी हा कोणाचा दिला जातो? बळी हा कोंबड्याचा दिला जातो, बळी हा बकऱ्याचा दिला जातो. वाघाचा आणि वाघिणीचा कधीच बळी दिला जात नाही. वाघाचा आणि वाघिणीचा कधीच बळी दिला जात नाही. रस्त्यावरती जर एखादं कुत्रा आलं, हातामध्ये दगड घेतला, हाड म्हणलं की त्या दिशेला पळत जातं, तिकडून हाड म्हणलं की या दिशेला पळत जातं. पोरांनो, कुत्र्याला आपलं अस्तित्व नसतं, कुत्र्याला आपली दिशा नसते, पण त्याच रस्त्यावरती जर एखादा वाघ आला तर सगळा रस्ता मोकळा होतो. जहां से भी गुजरे हमारे लिए रास्ता तयार है. म्हणून विश्वरत्न सांगतात, लक्षात घ्या पोरांनो, आयुष्यामध्ये वाघ होऊन जगायचं, आयुष्यामध्ये वाघीण होऊन जगायचं. आणि ही खरी आपली ओळख आहे, जी ओळख आपण विसरलो होतो. पोरांनो, विसरलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. ही ताकद कधी येते,
ज्या वेळेला आपल्याला आपली ओळख होते, स्वची ओळख, स्वतःची ओळख, मी कोण आहे याची जाणीव जेव्हा होते ना माझ्या लेकरांनो, आणि तो क्षण आयुष्यात कधी येतो? कदाचित तो क्षण आयुष्यात या एका तासामध्ये सुद्धा येऊ शकतो. एक क्षण लागतो रे पोरांनो आयुष्यात बदलायला, पेटून उठायला, छटून ठोकून अपयशाचं रूपांतर यशामध्ये करायला. एक क्षण, एक क्षण. छत्रपती शिवाजी राजांच्याकडे जीवा महला यायचे. ऐका, छत्रपती शिवाजी राजांच्याकडे जीवा महला यायचे, राजांना मुद्रा घालायचे. राज काहीतरी कामगिरी, राज काहीतरी कामगिरी. कौतुकानं माझा छत्रपती शिवाजी राजा जीवा महलांच्याकडे पाहायचा आणि जीवा महलांना सांगायचा, शिवाजी दानपट्टा चालवण्यामध्ये आपण पारंगत आहात. एकच कामगिरी, उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त दानपट्टा, 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 बस. बाकी काही करायचं नाही आपण, फक्त दानपट्टा. काही महिने उलटून गेले, पुन्हा शिवाजी आले राजांच्या समोर. राज काहीतरी कामगिरी. त्यावेळेला माझा राजा म्हणतो, शिवाजी एकच कामगिरी, उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर डोळ्यासमोर आणि स्वप्नामध्ये फक्त दानपट्टा, 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 बस. एक वर्ष उलटून गेला, राजाने निरोप धाडला. एक वर्ष उलटून गेला आणि राजाने निरोप धाडला, शिवाजी भेटीस यावं. राजाचा निरोप आला, शिवाजी धावत आला. माझा राजा सिंहासनावरती बसलेला होता, मुद्रा घातला आणि शिवाजी म्हणतो, राज बोलावणं होतं आपलं. हो शिवाजी, बोलावलं नाही. कामगिरी मागत होता ना, कामगिरी मागत होता ना. दिली कामगिरी. विजापूरचा सरदार अफजल खान स्वराज्यावरती चालून येतोय आणि अफजल खान म्हणजे लक्षात घ्या, अफजल खान म्हणजे लक्षात घ्या शिवाजी, अफजल खान स्वराज्यावरती चालून येतोय. तह झालाय आणि भ्यायला त्याला असा आम्ही निरोप धाडलाय. तह झालाय. 10 अंगरक्षक घेऊन त्याने आमच्या भेटीस यावं आणि 10 अंगरक्षक घेऊन आम्ही त्याच्या भेटीस जावं. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरलेली आहे शिवाजी. 10 अंगरक्षक त्याने घेऊन यायचं. त्यापैकी 9 अंगरक्षक पोस्टवर दूर उभं राहतील आणि 1 अंगरक्षक अगदी 2 फुटाच्या अंतरावरती उभा राहील शिवाजी. आणि तो 2 फुटाच्या अंतरावरती उभा राहणारा माझा अंगरक्षक आपण असाल. दिली कामगिरी शिवाजी, दिली कामगिरी. शिवाजीचं डोळं भरून आलं. राज हजारो सैन्यांच्या मधून 10 लोकांची निवड. हजारो सैन्यांच्या मधून 10 लोकांची निवड. आणि त्या 10 मध्ये एक शिवाजी 2 फुटाच्या अंतरावरती उभं राहणार. राज भेटीचा दिवस ठरला होता. शामियानामध्ये अफजल खान बसलेला होता. ठरल्याप्रमाणे 9 अंगरक्षक पोस्टवर दूर होते आणि 1 अंगरक्षक 2 फुटाच्या अंतरावरती राजांच्या बरोबर जीवा महालात चालत होते. राजांनी शामियानामध्ये प्रवेश केला. अफजल खान समोर उभा होता. ठरल्याप्रमाणे 2 फुटाच्या अंतरावरती सय्यद बंडा अंगरक्षक उभा होता. राजे समोर गेले. राजाने आलिंगन दिलं. राजाचा घात झाला हे कळताच राजाने पिछवा काढली. अफजल खानाच्या पोटामध्ये टाकली. अफजल खान खाली पडला. त्या क्षणाला सय्यद बंडाला उडी घेतली. राजाचं सिर धडाच्या वेगळं करणार तोच जीवा महालानं उडी घेतली आणि सय्यद बंडाचा हात हवेत कापला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि इतिहासानं पाण्यावरती लिहून ठेवलं. होता जीवा म्हणून वाचला शिवा. एक क्षण होता. तो जर क्षण चुकला असता तर राजाचं सिर धडाच्या वेगळं झालं असतं आणि इतिहासानं पुन्हा आपल्या पानावरती लिहिलं असतं. होता जीवा म्हणून गेला शिवा. तो एक क्षण आयुष्यामध्ये जीवा महालाच्या आला आणि इतिहासानं त्याचं नाव इतिहासाच्या पानावरती कोरलं. पोरानं त्या एका क्षणासाठी माझं राजा शिवाजीला सांगत होतं, शिवाजी तो क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहे, पण उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त मेहनत आणि फक्त मेहनत. पोरा तुझ्या अंगावर वर्दी नक्की येणार आहे. या वर्षी नाही आली, पुढच्या वर्षी येणार आहे, पण ती वर्दी येणार आहे. तर त्या वर्दीसाठी तू पेटून उठलेला आहेस. आज मी तुला या विचार मंचावरून सांगतो, त्या वर्दीसाठी तुला काय करायचं आहे तर उठल्यापासून झोपेपर्यंत साला फक्त मेहनत
मेहनत मेहनत. तुझा रक्ताच्या प्रत्येक थेंबातून आवाज आला पाहिजे मेहनत, संघर्ष संघर्ष. नेमका मी इथंच कमी पडतोय. सगळं काय कळतं आम्हाला, पण ज्या वेळेला संघर्षाची वेळ येते ना, ज्या वेळेला संघर्षाची वेळ येते, पुराणो संघर्ष पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. हात जोडून सांगतोय, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एकदम एव पुनर्लभ्यते. न जीवन पुन्हा पुन्हा न शरीरम पुन्हा पुन्हा. हे पोरा, आयुष्यात सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल. पुनर्वित्तम, संपत्ती पुन्हा पुन्हा मिळू शकते. तुझ्या हातातला मोबाईल आहे का 40,000चा फुटला तुटला पुन्हा मिळू शकतो. सोन्याची चेन निघून गेली पुन्हा मिळू शकते. सगळं काही पुन्हा मिळू शकतं. याला वन्स मोर आहे, पण साला हे आयुष्य एकदाच मिळतं. याला वन्स मोर नाही, लक्षात घ्या. आणि या आयुष्यात मिळणारी ही युवावस्था एकदाच मिळते, याला वन्स मोर नाही. आणि खऱ्या अर्थानं सांगू का, तुम्ही इथं धावता वर्दीसाठी, पण साला डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन तुझा आई आणि तुझा बाप जगतोय घरामध्ये. पुरा आई वडिलाच्या कष्टाचं पान फेडण्याची खरी वेळ कोणती असेल ना, ती ही वेळ आहे. दुसऱ्याचा स्टेटस लावायचा नाही रे, संघर्षाने स्वतःचा स्टेटस उभा करायचा. घामामध्ये भिजायचा नाही. होत आहे, होतंय का? सगळं बदललं नाही. 9वीचं पोरग आता अखंड महाराष्ट्रभर नाही भारतभर मी फिरतोय. रोज 3-3, 4-4 हजार लेकरांच्या कार्यशाळा घेतोय. बदलले सगळं वातावरण. छत्रपती शिवाजी राजांना कैद झाली 50वा वाढदिवस होता. औरंगजेबाच्या भेटीसाठी ज्यावेळेला माझे छत्रपती शिवाजी राजे गेले होते, इतिहास सांगत नाही, पण ज्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांना नजर कैद झाली त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजी राजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये होते. औरंगजेबाने संभाजी राजे ज्यावेळेला कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले होते त्यावेळेला औरंगजेब संभाजी राजांच्याकडे बघत म्हणतात, संभाजी राजे एक कुस्ती हमारे पहलवानों के साथ हो जाए एक कुस्ती हमारे पहलवानों के साथ. त्यावेळेला संभाजी राजे वय वर्ष फक्त 9 वर्ष. संभाजी राजे सगळीकडे अशी नजर टाकतात आणि औरंगजेबाला म्हणतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या आखाड्यामध्ये नाही, कुस्ती कोणाशी धरणार आहे? वय 9 वर्ष. ऐका, ऑपरेशन करायचं ना तर अगदी व्यवस्थित करायचं. समजावून घ्या काय आहे आयुष्यात. मी येणार, तुम्हाला मोटिवेट करणार, तुम्ही वा काय बोललं सर, पेटलं, रात्री ठरवणार आणि सकाळी पडले. मग ती टीव्ही जे येते उलटा केले ते हंकारे सर गेलं, हे मोदळा परत उठल्या मोबाईल बघणार. तिचा अजून कसा मेसेज आला नाही, मी तर तिला रात्री पाठवला होता, ती मेली. हे मोटिवेट नाही तुम्ही लोक बोला, हे मोटिवेट नाही. मोटिवेट काय असतं, आतून आग लागली पाहिजे रे. आणि हे कुठून आपण शिकतोय बा. संभाजी राजाचं वय 32 वर्षाचं होतं ना, औरंगजेबाच्या कैदेमध्ये संभाजी राजे होते. बघा, 9 वर्षाच्या वेळेला पेरलेला संस्कार. 9 वर्षाचे संभाजी राजे ज्या वेळेला औरंगजेबाच्या नजरेत नजर घालून उत्तर देत होते, ते संभाजी राजे वयाच्या 32व्या वर्षी काय म्हणतात बघा. कोणाला हे कळालं पाहिजे तुम्हाला, युवा अवस्था आहे. लाखो लेकरांच्या समोर उभं राहतो, लाखो लेकरांचं परिवर्तन झालं पाहिजे, नाही अपेक्षा ठेवत नाही. लाखो मध्ये एकाचं जर परिवर्तन झालं तर तो छत्रपती शिवाजी राजा असू शकतो, लक्षात घ्या. हे छत्रपती शिवाजी राजा करोड 32व्या वर्षी ज्या वेळेला कैद केली होती औरंगजेबाने संभाजी राजांना, आणि संभाजी राजांना म्हणत होते, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे,
हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में ना. त्यावेळेला संभाजीराजे म्हणतात वय वर्ष 32, 39 दिवस काय झाले, अंगातून रक्त टप टप गळते पण चेहऱ्यावरचं तेज हटलं नाही, कारण मला माझा बाप कळाला आहे. वयाच्या 9व्या वर्षी तुझ्या दरबारामध्ये माझ्या बापाचा हात पकडून आलेला होता, तख्तावरती तू बसलेला होता, असं शेकडो सरदारांनी मान झुकवलेली होती. त्यावेळेला मी माझ्या बापाकडे बघत होतो, मृत्यूच्या दारात माझा बाप उभा आहे, माझा बाप काय करतोय. त्यावेळेला माझ्या बापानं हिमालयासारखी अशी मान उंच केली, वाघाची डरकाळी तुझ्या दरबारात फोडली. त्यावेळेला वयाच्या 9व्या वर्षी हा संभाजी राजा शिकला, मृत्यूच्या दारात जरी उभा असला तर आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही, आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. आणि तो संभाजी राजा आज वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूच्या दारात उभा आहे. देहाचे तुकडे केले तरी चालतील, हा शिवपुत्र कदापि हटणार नाही. तर आपल्याला सळ्या आल्या, डोळ्यातून आरपार गेल्या. त्यावेळेला औरंगजेब म्हणतो, या अल्लाह कैसा पुत्र दिया रे उस शिवा को, हमारे 4 शहजादों में एक भी सांबा जैसे होता तो हम कितने खुश हो जाते. ही माती कोणाची आहे याचीच जाणीव तुम्हाला अगोदर पाहिजे. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे लेकरांनो, मृत्यूच्या दारात. आणि हा इतिहास आहे, तो इतिहास आपण विसरलोय. तुम्ही आतून मोटिवेट व्हा. त्यासाठी सानिध्य कोणाचं लागतं. मी सानिध्य छत्रपतींच्या सानिध्यात राहतो, बाबासाहेबांच्या सानिध्यात राहतो, कबीरांच्या सानिध्यात राहतो. माझ्या गाडीमध्ये सगळी पुस्तकं त्यांची असतात. खचलो की विचार करायचा छत्रपतीचा, वाघ पुन्हा बाहेर आला. स्वतः मोटिवेट व्हा, व्हायलाच पाहिजे आणि तुम्ही झालंच पाहिजे. होतो का आपण? नाही ना. ही 9वी 8वी 9वीची पोर, वय वर्ष 12 भगतसिंगांचं होतं. जालियनवाला बाग झालेला, हत्याकांड झालेला होता आणि त्या बागेत 12 वर्षाचं पोरग जातं आणि तिथली रक्ताला माखलेली माती घरी घेऊन येतं ना आपल्या आईला म्हणतं, माँ मेरे भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है और मैं इसका बदला जरूर लूंगा. तेच पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातो भगतसिंग. कुठून मोठे झाले होते हे लेकरा. इंग्रज म्हणतात, इंग्रज आखरी ख्वाहिश क्या है. त्याला भगतसिंग सांगतात आजपर्यंत प्रत्येक कैद्याला तुम्ही फाशी दिली त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती काळं कापड झाकत होता, पण आज माझ्या चेहऱ्यावर काळं कापड झाकू नका, कारण एक क्रांतिकारक या मातीसाठी हसत कसा मरतो मला हे इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती, आणि या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेताय. पण नाही ना, अक्षरशः महाराष्ट्रावर फिरतो ना, वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. सळसळतं रक्त कुठल्याच दिशेला चाललंय. आणि वर्दी तुमच्या अंगावर आल्यानंतर ही पण तुमची जबाबदारी लक्षात घ्या. आहा, ही लेकरं घडली पाहिजे. 9वीचं पोरग त्याच्या आईला जर सांगितलं नाही तुझा गण्या असा करतोय, त्याची आई आमचा गण्या तसा नाही, आमचा गण्या एकुलता एक आहे, आमचा गण्या नवसाचा आहे, आमचा गण्या अजिबात तसा नाही. बाई तुझ्या गण्यानं अर्धी शाळा बाद केली, तुझ्या गण्यानं अर्ध्या शाळेतल्या शिक्षकांच्या तोंडाला फेस आणलाय, तुझ्या गण्यामुळं अर्धी शाळा शिव्या देतीया. तुझा गण्या मित्रांना घेतोय आणि काय म्हणतोय, ती माझी आहे, माझा तिच्यावर जीव आहे, ती आपली आहे. गण्याची अंडरपॅन्ट खाली येते, गण्याला अजून हागायला नीट येत नाही. हागायला बसला कुत्र लागलं तर न धुता गण्या पळतय आणि गण्या काय म्हणतोय, ती माझी आहे आणि चिंगी तर तिच्या वरची. चिंगी एवढे नालायक, हे सत्य आहे का? मी फक्त हसवत सांगतोय. चिंगी तर एवढी नालायक, लाईट गेली की चादर वर आणि आतनं माझं सोनगर माझं पिल्लू. ए बाई तुझं
शिवणं हागरा आहे, त्याला त्याचा बाण दरम्यान घेऊन देतोय. हे भरकटलं कुठं काय, हे गणित कुठं तर विस्कटलं पोरांना. हे काय करावं म्हणजे किती अस्वस्थता आहे ना. मोबाईल हातात आल्यापासून तर आहा संडासात मोबाईल घेऊन संडासात आणि तिथं बसून शुभ सकाळ, संडासात शुभ सकाळ. आम्ही 4-4 बादल्या पाणी टाकतोय वास जात नाही आणि तुला तिथं शुभ सकाळ काय चंदनाची भाजी खातोयस का काय अनगट काय मला कळलं. शुभ सकाळ बर ज्याला पाठवतंय ती त्याच लायकी जर दुसऱ्या संडासात तिथं बघतोय शुभ सकाळ, ते पण लिहितंय शुभ सकाळ, खाली लिहितंय काय करतोयस. हे आता कशाला सांगतंय काय करतोय, हे लिहितंय नाश्ता चाललाय तिथं. तुम्हाला पोरानं सांगू का मी जीव तोडून मी मगाशी तुम्हाला तुमची ओळख करून दिली. मी जीव तोडून तुम्हाला तुमची ओळख करून दिली, तुम्ही कोण आहात याची जाणीव मी तुम्हाला करून दिली. लेकरांनो का सांगतोय जीव तोडून, रक्त माझा हट्ट लक्षात घ्या. हे बघ आतून मोटिवेट व्हा ना, आतून मोटिवेट व्हा. मगाशी माझी डिग्री सांगितली ना, ऐका परत एकदा सांगतो. हे बघ BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम, नालंदा नृत्य कला महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. माझे पहिले गुरुजी आहेत पंडित बद्री प्रसाद कुलकर्णी, ज्यांनी कमल हसन घडवला. कमल हसनचे गुरुजी माझे गुरुजी एक आहेत, लक्षात घ्या, पंडित बद्री प्रसाद कुलकर्णी. त्यानंतर नालंदामध्ये मी गेलो आणि नालंदातल्या माझ्या दुसऱ्या गुरुजी पद्मभूषण डॉक्टर प्रणत रेलेचा मी विद्यार्थी आहे. ताम तगडे तगडा दिमी तगडे तगडा दिमी तगडे तगडा ते तगडे नम ताम तू झेको तक झेको जाना को तक जाना को दिडी को तक दिडी को दिडी तक दिडी तक जम तक ताक के तक जम जम. नृत्य करतो मी ताई ताई ताम ताई 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 ताम ताई 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 ता ताई ताई तत ते ताई ताई तत ताई घेऊन नृत्य करतो. ही पदवी मी घेतली. खेड्यात मी जन्माला आलेलो, पण भरतनाट्यमचं स्वप्न बघितलं होतं. स्वप्न बघितल्यानंतर ते पूर्ण झालं. त्यावेळेला आमच्यासारखे वक्ते व्याख्याते मोटिवेट करायला येत नव्हते. मोटिवेट कुठं झालो, 10वी झाली आणि मुंबईला गेलो. 12वी बिलिंगरला गेली, मुंबईला गेलो. लहानपणी बाबा निघून गेले, आईने सांभाळलं. नृत्य शिकण्यासाठी मुंबईमध्ये पाऊल मी ठेवलं. मॅडम म्हटले ठीक आहे जा. बाहेर आलो, पोस्टमन आला समोरून. पोस्टमन म्हणाला रूम नंबर 33. पत्र आले. 33 रूम नंबर म्हटल्यानंतर थांबलो. माझी रूम होती. मला वाटलं माझ्या पार्टनरचं वगैरे पत्र असेल. म्हणलं कुणाचं, वसंत हंकारे. आंतरदेशीय पत्र होतं. माझं पत्र होतं, हातामध्ये घेतलं, पत्राची ट्रंक खाली ठेवली. हॉस्टेल पासून 200 मीटर अंतरावरती होतं. तिथंच पत्र फोडलं. ते पत्र आजपर्यंत माझ्या बरोबर होतं, पण 19चा महापूर आला, घर पाण्याखाली गेलं, काही वस्तू माझ्या पाण्यात वाहून गेल्या, तर ते पत्रे निघून गेले. पत्र फोडलं त्यावेळेला ते पत्र आईचं होतं आणि आईनं लिहिलं होतं, बाळा वसंता न सांगताच गेलास की रे. 3 महिने झाले. न सांगताच गेलाय, 3 महिने झाले. प्रत्येक जण मला नाव ठेवतो. पोराला नाचा बनवलास, पोराला नाचा बनवलास, पोराच्या आयुष्याचं उद्ध्वस्त केलंस, पोरग वाईट मार्गाला जाणार. पोरग तुझं 700 रुपये घेऊन पळून गेले मुंबईला. इथं प्रत्येक जण मला नाव ठेवतंय. खूप रडते रात्रंदिवस. तुझी आठवण पण येते. बिना बापाचं पोर मी कसं मोठं केलं माझ्या जीवाला माहित आहे, पण ते पोर आज मला न सांगता निघून गेलं. ढाळढाळ रडत होतो, पण खाली आईनं दिलं होतं. पण माझं लेकरू आहेस, माझं रक्त तुझ्या अंगात आहे. ज्यासाठी गेलायस ते केल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. दुसऱ्याची संडास धुवून आईनं मला पैसे पाठवलेलं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. रात्रंदिवस आई उपाशी राहायची, पण अन्नाचा घास आमच्या मुखामध्ये घालायची. 10वी पर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर आलं. पाऊल मागे वळलं. आतून मोटिवेट झालं. बॅग ठेवली, पुन्हा कॉलेजला गेलो. कारण बॅग
I want to learn. I want to learn Sanskrit. I want to learn English. I want to learn Hindi. I want to complete this degree. कनकबाईने हात ठेवला, उठलो, 98ला डिग्री घेतली आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये दुसरा आलो. डोळ्यासमोर आई दिसत होती, आतून मोटिवेट झालेलो. पोरांनो, अभ्यास कसा करायचा हे सांगायला हे सगळे बसले. तुला तुझ्या डोळ्यासमोर तुझी आई दिसते का? जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ, आणि मला घ्यायचं पण नाही बघ. तुला तुझ्या डोळ्यासमोर आई दिसते का? वसंत अंकारे आला फक्त हसवून गेला असं व्हायला नको बघ. जीव तोडून इथले सगळे शिक्षक शिकवत असतात. तुला तुझा बाप दिसतो का? तुला या वेळेला हे सकाळी जर 4 वाजता उठवायला यावं लागत असेल तर ठोक. तुला या वेळेला जर सांगावं लागत असेल हाताचा मोबाईल ठेवा आणि पूर्णपणे लक्ष मैदानावरती द्या, पूर्णपणे लक्ष अभ्यासावरती द्या, तुला या वेळेला जर सांगावं लागत असेल, पोरा तू मोटिवेट नाही झालास. तुझ्या अंतरंगामध्ये आग लागली नाही आग लागली. यश का अपयश हे नंतरची गोष्ट आहे. हारून जरी बापासमोर गेलास, पण रात्र दिवस खऱ्या अर्थानं जर तू मेहनत केलेली असली तर ते समाधान सुद्धा यशापेक्षा मोठं असतं. लक्षात घे, याची जाणीव तुला असू दे. यश काय अपयश आहे त्यासाठी लढायचं नाही. ऐक, तुला एका मिनिटामध्ये मी सांगतो. काय मी मोठमोठी उदाहरणं देणार तुला. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. तुमच्या टाळ्या माझ्या कानामध्ये, माझा ऍटिट्यूड मी निघून जाणार. वसंत अंकारे आले बाबा, नाही पाहिजे. बदल झाला पाहिजे या क्षणाला, इथं आता इथं बदल झाला पाहिजे. ऐक आता बदल कसा होतो. मृत्यूच्या दारात तुकडे करून घेतले ना स्वतःचे. प्रेरणादायी वक्ता नव्हता कधी संभाजीराजेंच्या समोर. संभाजीराजेंच्या समोर त्यांचा बाप होता. मृत्यूच्या दारात तुकडे झाले तरी त्यांना आबासाहेबांचं स्वराज्य दिसत होतं. आणि म्हणून इतिहास ओरडून सांगतो, स्वराज्य उभं कसं करायचं हे छत्रपतींच्याकडून शिकावं, आणि त्या स्वराज्यासाठी स्वतःच्या देहाचे तुकडे कसे करून घ्यावे हे संभाजीराजांच्याकडून शिकावं. आतून आग लागली होती. तुम्हाला आई नाही कळाली, तुम्हाला बाप नाही कळाला, तुम्हाला तुम्ही कोण आहात हे नाही कळालं. लहान लेकरं नाही आता तुम्हाला हात धरून समजावून सांगायला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऐक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी अमेरिकेतून 2 पदव्या घेतल्या, MA आणि PhD केलं कोलंबिया विद्यापीठातून बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांनी 3 पदव्या इंग्लंड मधून घेतल्या, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेट हिल मधून बाबासाहेबांनी बॅरिस्टर घेतली. बाबासाहेबांनी लंडन मधून MSc आणि DSc केला आणि तिथूनच वकिलीची पदवी घेतली. आणि अमेरिकेमध्ये बाबासाहेबांनी 2 पदव्या घेतल्या, MA आणि PhD बाबासाहेबांनी तिथून केलं. आता ऐका, एवढं सांगून जर तुम्ही मोटिवेट नाही झाला, ज्या वेळेला बाबासाहेब इंग्लंड मध्ये होते तिथून बाबासाहेबांनी MSc केलं, DSc केलं आणि त्या 2 पदव्या घेत बाबासाहेब बार ऍट लॉ करत होते ग्रेस हिल मध्ये. 11.5 पाऊंडची स्कॉलरशिप मिळालेली होती बाबासाहेबांना. सयाजीराव गायकवाड, हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. 11.5 पाऊंडची स्कॉलरशिप मिळालेली होती. 3 वर्षासाठी स्कॉलरशिप मिळालेली होती. 3 वर्षाची स्कॉलरशिप संपली. शेवटच्या वर्षी बाबासाहेब इंग्लंड मध्ये होते आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी एक अर्ज केला सयाजीराव गायकवाड यांना की मला अजून शिकायचं आहे आणि माझी स्कॉलरशिप मला अजून 1 वर्षासाठी मिळावी. आणि 1 वर्षाची स्कॉलरशिप नंतर बाबासाहेबांना मंजूर झाली. बाबासाहेब इंग्लंड मध्ये शिकत होते. 4थ्या वर्षाची स्कॉलरशिप संपली, पण हा वाद थांबला नाही. ज्या पदव्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून घेतल्या त्या पदव्या पूर्ण करण्यासाठी त्याचा कालावधी होता 8 वर्षाचा. नीट ऐकायचं रे, 8 वर्ष.
म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या मुलाला जर त्या 2 पदव्या आणि बॅरिस्टरच्या 3 पदव्या जर घ्यायच्या असतील तर 8 वर्षाचा कालावधी होता, 8 वर्षाचा. पण बाबासाहेबांनी 24 तासापैकी 18 ते 22 तासाचं अधिष्ठान मांडलं. बाबासाहेबांनी 24 तासापैकी 18 ते 22 तासाचं अधिष्ठान मांडून एक पावाचा तुकडा आणि 4-5 लिटर पाणी 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. इतिहास आहे, इतिहास आहे. जायचं वाचायचं. 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. आता लगेच तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येईल आणि एक विचार येईल, बाबासाहेब प्रचंड हुशार आणि तल्लख होते म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्याने 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. चूक. बाबासाहेबांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं एक पुस्तक आहे 100-150 पानाचं. त्यात बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, माझ्या तरुणांना असं वाटेल की मी प्रचंड बुद्धी घेऊन जन्माला आलो होतो म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. पण मला माझ्या युवकांना सांगायचं, मला हे साहित्य सापडलं, भारतभर पोचवत आहे. ऐका, संविधान दिन आहे, ऐकायचं. बाबासाहेब सांगतात इयत्ता 1 पासून BA पर्यंत, इयत्ता 1 पासून BA पर्यंत मला मिळालेले गुण, परीक्षेतले मार्क्स जर बघितले तर मी कधीच प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो नाही, मी कधीच द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो नाही, मी नेहमी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालोय. सामान्य मुलासारखेच मला गुण, मार्क्स मिळत होते. पण 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यात मी पूर्ण केला. कारण जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप दिसत होता, रामजी आंबेडकर दिसत होता. पुस्तकाच्या पानावरती अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा. जो बाप रात्रीच्या 2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा, रात्रीच्या 2 वाजता मला उठवायचा, मला अभ्यासाला बसवायचा आणि माझ्या पायाजवळ झोपी जायचा. तो बाप मला माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. जेव्हा जेव्हा मी बापाला एखादं पुस्तक मागत होतो तेव्हा भीमा घेऊन येतो म्हणून घरातून बाहेर निघायचा. माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा. माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा. माझा बाप माझ्या बहिणींचे दागिने घाण ठेवायचा, घरातली भांडी विकायचा, आपल्या मित्रासमोर भिकाऱ्यासारखा झुकायचा. पण संध्याकाळी येताना मी सांगितलेलं पुस्तक घेऊन यायचा आणि माझ्या हातावर ठेवत मला म्हणायचा, भीमा तुला शिकायचंय रे भीमा, तुला शिकायचंय. हा बाप मला पुस्तकाच्या पानावर दिसत होता. म्हणून वामन दादा कर्णकेने लिहून ठेवलेला आहे, जगरबंद पायातले सागरदंड तटातट तुटले तो ठोकताचं बंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्यामुळे. हे का झालं?
बाबासाहेबांना कळाला होता त्यांचा बाप. संघर्षाची आग पेटली होती. एकच प्रश्न विचारतोय तुम्हाला, तुम्हाला तुमचा बाप कळाला आहे का? पोरी, तुझ्या हातात जो मोबाईल आहे ना पोरी, तो कसा आलाय तुला माहित आहे का ग पोरी? तुझ्या हातामध्ये जो मोबाईल आलाय ना पोरी, तो कसा आलाय तुला माहित आहे का? आईला म्हणत होतीस ना, मोबाईल पाहिजे, मोबाईल पाहिजे, मोबाईल पाहिजे. आईला म्हणत होतीस ना मोबाईल पाहिजे, तेव्हा तुझी आई म्हणाली की पोरी बापाला कर्ज झालंय ग. येऊ 4-5 महिन्याने काय बघ मम्मी, मोबाईल नाही मिळाला तर मी अभ्यास करणार नाही बघ. आईला धमकी दिलीस आणि त्या रात्री तुझा बाप घराकडे आला बघ, जेवायला बसला बघ. जेवायला बसल्यानंतर आईला अन्नाचं ताट केलं बघ, बापासमोर सारलं बघ. बापाने एक घास घातला तोंडामध्ये, तुझ्या आई हळूच म्हणाले, अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाही तर शिकणार नाही म्हणते. तोंडातला घास काढता येत नाही म्हणून कसा तर गेला होत तुझ्या बापानं. हातातला घास ताटातच टाकला आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठला. आई म्हणाली, अहो जेवता कधी पण येईल, पोरगीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठून गेला. आपल्या मित्राकडे गेला आणि मित्राला म्हणतो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, एक 15,000 रुपये कमी पडतात, पुढच्या महिन्यात घेऊन देतो. पैसे आले की तुझं परत करतो, देशील का? पोरी, तुझ्या हातातल्या मोबाईल साठी आणि तू भरलेल्या फी साठी तुझा बाप त्याच्या मित्राजवळ भिकाऱ्यासारखा झुकलाय. पोरी, भिकाऱ्यासारखा झुकलाय. मग त्या मोबाईलचा वापर कसा करायचा आणि भरल्याच अकॅडमीमध्ये फी ना, तर तिथं संघर्ष कसा करायचा हे जर तुला कळत नसेल तर फक्त एकदा बापाला डोळ्यासमोर आण. स्वप्न लावून बसलेलं ती आई. महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांना सांगतो, कधी बघायचं बापाला. अकॅडमी मध्ये भेटायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही, आणि तुमच्या अकॅडमीची फी भरतो तेव्हा बापाला बघायचं नाही. एखादा नवीन मोबाईल घेऊन येतो तुमच्या हातात ठेवतो तेव्हा बापाला बघायचं नाही. कधी बघायचं बापाला? घरी गेल्यानंतर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. घरी गेल्यानंतर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, तिथं बाप ठोकलाय तिथं जायचं. आणि रात्रीच्या 2 वाजता बापाला बघायचं, त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते. सारा पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. पोरा, जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये खचशील ना तू, जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये तुला वाटेल ना मला 4 वाजता उठायचं नाही, जेव्हा जेव्हा तुला वाटेल ना त्या पोरीवर माझं प्रेम आहे, जेव्हा जेव्हा तुला वाटेल ना हे सगळं सोडून द्यावं, तिच्याबरोबर निघून जावं, तर त्या वेळेला त्या नागड्या उघड्या बापाला ना आईला फक्त डोळ्यासमोर आण. पोरा, एखाद्या पोरीवर तुझं प्रेम झालंय आणि तू घरी गेलायस आणि आई म्हणते, पोरा नोकरीला कधी लागणार? आणि तू सांगतोयस नाही, आई नाही. आणि डोळ्यासमोर त्या आईला, तुझ्या अंगावर वर्दी आहे, बापानं कर्ज काढलंय. तुझ्या अंगावर वर्दी आहे, बापानं कर्ज काढलंय. आज ही आई गळक्या घरामध्ये राहते, खूप कर्ज झालंय.
आणि तुझ्या अंगावरची वर्दी बघून बाप हंबरडा फोडून तुला मिठी मारतोय. आण त्या बापाला डोळ्यासमोर. तुला कुठला बाप पाहिजे, तुला कोणती आई पाहिजे? आणि हेही सांगतो बघ, लाखो पोरं भरतीला उभी राहतात, लाखोच्या लाखो भरती होत नाही. कदाचित तुझ्या अंगावर वर्दी येणार नाही, पण ज्या वेळेला वाघासारखा लढून घरी जाशील तेव्हा सुद्धा बापन आई झेंडू ठोकून म्हणेल, नाही वर्दी आली पण माझा वाघ लढला होता, माझा वाघ परत होता. उद्या पोरांनो, या वयामध्ये आपण 21 किलोमीटर धावतो बघ. उगाच युवांच्या समोर येऊन काहीतरी सांगत बसत नाही बघ. 21 किलोमीटर 1 तास 43 मिनिटात हाफ मॅरेथॉन पूर्ण बघ. हात टेकला की 500 जोर मारल्याशिवाय आपण हात काढत नाही. रोज घामात जोपर्यंत भिजत नाही ना, आपल्याला चैन पडत नाही बघ. रात्रंदिवस प्रवास, 4-4 तासाचं व्याख्यान, 4-4 तास अभ्यास. या वयात मी करतो का? या लेकरांना मला न्याय द्यायचा आहे. जर लेकरांना द्यायचं असेल, हे दिग्विजय पोरगा असेल, हा आहे माझा, हे खरेसर असतील, मराठीचे पाणिनी ज्यांना म्हणतात, त्या माझ्या नलोडे सरांच्यासाठी एवढ्या सक्सेसचे इतर गुरु बसले, का टाळ्या वाजवता? त्यांचं नाव नंतर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःला सिद्ध केले, लक्षात घ्या. त्यांच्या अंगावर कदाचित वर्दी नाही आली, या वसंत हंकारेच्या अंगावरती वर्दी नाही आली. वसंत हंकारे खचून रडत बसला नाही. आपल्या अंगावर वर्दी नाही आली ना, तर आपल्यामुळे शेकडो मुलांच्या अंगावर वर्दी आली पाहिजे. हा, करिअर कुठेही करता येतं. माईक हातात घेतला की 100 रुपये सुद्धा देत नव्हते, आणि आज माईक हातात घ्यायच्या अगोदर अकाउंटला हजारों पैसे येऊन पडतात. कुठेही करिअर होऊ शकतं. तू अगोदर पेटून उठला पाहिजे, तुला अगोदर तुझी जाणीव झाली पाहिजे. पोरांनो आणि हे पोरीनो, लय सुरू बाप, कळालंच नाही ना तो आम्हाला. आम्ही आपलं सज घेतो आई बापाला. तिथंच खऱ्या अर्थानं ताकद आहे, तिथंच खऱ्या अर्थानं ऊर्जा आहे. तुला माहितीये का, आईचे अश्रू फक्त दिसतात. आईचे अश्रू फक्त दिसतात, पण पोराई सगळ्यात जास्त जर तुमच्या आमच्यासाठी कोण रडत असेल तर शेताच्या बांधावर आणि रात्रीच्या अंधारात किंवा आंघोळ करताना सगळ्यात जास्त आपल्यासाठी आपला बाप रडत असतो. बाप रडत असतो, बाप. हे 20-21 वय होतं ना पोरीनं तुमचं, 20-21 वय होतं तुमचं, आणि ज्या वेळेला लग्न तुमचं ठरतं ना, आणि लग्नाची तारीख पत्रिकेवरची बाप बघतो ना, सगळं घरदार हसत असतं, पण बाप झुरत असतो. कारण लग्न पत्रिकेवरची तारीख, लग्न पत्रिकेवरची तारीख बापाला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला तुझी पोरगी कायमची तुला सोडून जाणार. लय बाप रडत असतो. त्या बापासाठी तुम्हाला शिकायचंय, त्या आईसाठी तुम्हाला शिकायचंय. पोरांनो, ऐक, 12:30चं लग्न, 12:30चं तांदूळ नवऱ्याबरोबर नटून तटून अशी तू उभी असतेस. तांदूळ पडलं की सगळे आशीर्वाद द्यायला तुला येत असतात, आशीर्वाद तू घेत असतेस. जेवणाच्या पंक्ती उठत असतात, तिथं बाप असा मिरवत असतो. जेवणाच्या पंक्ती उठत असतात, तिथं बाप असा मिरवत असतो. 3 वाजता सगळा मंडप मोकळा होतो, आणि मंडप मोकळा झाला की नवऱ्याबरोबर जशी तू खाली येतेस, पहिला हंबरडा तुझी आई फोडते. पहिला हंबरडा, ए पोरी आज घरी कसं जाऊ, ए पोरी घरी आज कसं जाऊ. भिंती खायला उठतील की पोरी,
आणि आईच्या गळ्यात पडून तू ढाळढाळ रडतेस. मम्मी रडू नकोस. 10वीचा भाव म्हणतो दीदी परत कधी येणार? उत्तर तुझ्याकडे नसतं तेव्हा भावाला मिठी मारून म्हणतेस बाळा घर सोडताना आई आणि बाप मला कळाला. मम्मीला आणि पप्पाला त्रास देऊ नकोस. मम्मीला आणि पप्पाला त्रास देऊ नकोस. सगळा मंडप रडतो पण त्या मंडपातला बाप रडत नाही. बाप हसतो. काय रडताय? माझ्या पोरगीला काय रडताय? चला नवीन आयुष्य आहे, कोणी रडवायचं नाही. तुझा हात तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत जातो, दरवाजा उघडतो, दोघांना गाडीत टाकतो, हातात म्हणतो जा पोरी रडायचं नाही बाप, चाल जा. जग आयुष्य. आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे? लहानपणापासून मला बंधनात ठेवलं बापाने. लहानपणापासून मला माझ्या बापाने बंधनात ठेवलं. हे करू नको, ते करू नको, ते करू नको. आणि आज तर कमाल केली, सगळा लग्न मंडप रडला, माझा बाप रडला नाही. पोरी चूक. सगळ्यात जास्त तुझा बाप रडला पण तो तुला दिसला नाही. कधी रडला कोणी त्याची जाणीव करून देतो. मग अभ्यास का करायचा हे तू ठरवतो पोरा. सगळा लग्न मंडप मोकळा झाला, तुझी गाडी गेली. त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप आला. लग्न मंडपवाल्याला म्हणतो तुझं किती पैसे? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. बस्तवाल्या तुझं किती पैसे? आजच घे, माझ्याकडे असतील नसतील उद्या. वाजंत्रीवाल्या तुझं किती पैसे? बस्तवाल्या तुझं किती पैसे? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं आणि जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं सगळं वाटतो पोरी. आणि संध्याकाळी 9 वाजता घरी जातो आणि घरातलं तुझं कपाट उघडतो वस्तूंचं आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी उडी करतो त्याचं नाव बाप आहे पोरी. त्याचं नाव आहे बाप. तुझी आई म्हणते अहो सावरंगी स्वतःला. किती रडता तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो रात्रभर आईचा खांदा गोळा करतो त्याचं नाव बाप आहे पोरे. त्याचं नाव बाप आहे. मी बघितलंय बापांना. तुझी जुनी ओढणी काढतो, तुझी जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसत जुन्या ओढणीचं मुख घेत किमान 1 महिना ओढणी उश्याला घेऊन जो माझी राणी राणी करत झुरतो त्याचं नाव बाप आहे पुढे. पोरा फक्त हे सगळं चित्र डोळ्यासमोर आण पोरा. तुझ्या हातात दारूचा ग्लास कधीच येणार नाही पोरा. तू कोणतंच व्यसन करणार नाहीस पोरा. काय चाललंय? अकॅडमीच्या पोरी, ह्या इंजिनिअरिंग करणाऱ्या पोरी, त्या शिकलेल्या पोरी, ज्या बापाने 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि उच्च शिक्षणासाठी घराच्या बाहेर पाठवलं त्या पोरी लाज वाटते. तुमच्या हातात दारूचे ग्लास काय येतात? तुमचं फक्त चॅटिंग बघा काढून, मोबाईलवरच चॅटिंग फक्त बघा. लाज वाटली पाहिजे. आयुष्यात मिळालेला अनमोल वेळ आणि बापाचा आत्मविश्वास जर असा पायाखाली तुम्ही घेत असाल, लग्न होणार आहे, प्रेम होणार आहे, एक आयुष्य जगायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीची वेळ असते. संडास आणि बाथरूम कितीही चांगलं असलं आणि कितीही स्वच्छ असलं आणि कितीही करोडो रुपयाचं असलं म्हणून अन्नाचं ताट घेऊन आपण तिथं जेवण करत बसत नाही. लक्षात घ्या. 5 करोडचं चप्पल जरी पायात असलं तरी ते चप्पल आपण डोक्यावरती घेत नाही. लक्षात घ्या. चुकतोय आम्ही, चुकतोय. तुमचा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो, लाज वाटते मला. शिकलेल्या पोरी, शिकलेल्या MBBS ला स्पर्धा परीक्षा पास झालेल्या त्या लेकीला मारलं. माहिती आहे तुम्हा सगळ्यांना.
त्या श्रीरामपूरमध्ये जाऊन मी तिथं कार्यक्रम घेतला. नाही बाबा रडत असतो, साहेब 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 माझ्या पूर्वीला शोधून काढा साहेब. कुठे शिकायला होती साहेब, हॉस्टेलला होती. मग साहेब 4 दिवस झाले हॉस्टेललाच नाही आली, घरी पण नाही आली. पाहुणे पै विचारतात रोज फोन करून, साहेब हे पोरीना 20 वर्षाच्या बापाने तळहाताच्या खोडासारखं तुम्हाला जपलं, त्या बापाच्या तोंडावर थुकून कोणता तुमच्या आयुष्यात 2 महिने किंवा 2 वर्षासाठी येऊन त्याच्या बरोबर निघून जाता. त्या अकॅडमीमध्ये लोकांना फक्त लक्ष त्यावर ठेवावं लागतं. नाही पाहिजे. शिवबाचं रक्त आहे. शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा राजा आपल्या रक्तात आहे. पेटून उठायचा आहे. ढाल कुठली साला शेळा गुंडाळला, मर्दाना छातीचा माझा तानाजी, त्याच रक्त आहे. हा सेल्फ मोटिवेटेड गाईज. मी मला फक्त येऊन 1-2 दिवस तुम्ही पेटून उठला, नको नको नको. आपण 93 ला जी आग घेतली ना, शेवटच्या श्वासापर्यंत आपण आतून आग लागली. छत्रपतीला आतून आग लागली होती, प्रत्येक मावळ्याला आतून आग लागली होती, संभाजीराजांना आतून आग लागली होती, कोणी असू दे टिळक आगरकर आतून आग लागली होती. एक वाक्य लक्षात ठेव, शेवटचं नाही डॉक्टर तू नाही तुझ्या अंगावर वर्दी आली तर चालेल. आता शेवटचं सांगतो बघ तुला, नाही अंगावर वर्दी आली तरी चालेल, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल. एवढा महामंत्र घेऊन जा, एवढा महामंत्र घेऊन जा. कारण मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर फक्त त्याचं शरीर जाळतात, निर्जीव. पण जिवंतपणी जर आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर त्या क्षणपणीचं मरण लय वाईट असतंय रे, लय वाईट असतंय. म्हणून उठा. आता डिसेंबर मध्ये भरते ना, नोव्हेंबर सुरू आहे. 10 दिवस हातात आहेत, 15 दिवस हातात आहेत, 20 दिवस हातात आहेत. यश का अपयश आहे नंतर. नंतर मी न्याय किती दिला, मी न्याय किती दिला. तर हातात काठी घेऊन विसर देत 4 वाजता तुम्हाला उठवायला यायचं नाही. नाही नाही 3 वाजता उठून तुम्ही उठवायचं प्रशिक्षकांना आम्ही तयार आहे. मैदानावरती आहे, डोळं भरतील पाण्याने त्याचं. हे झालं पाहिजे, व्हायला पाहिजे आजपासून. चल हे करायचं आहे ना काम, यासाठी आलायस ना, सगळा बांध. यस सिद्धी पन्हाळ्याला सिद्धी वेळामध्ये माझे छत्रपती शिवाजी राजे होते 4 महिने. सगळा बांध. एकच कसा वेळा तोडायचा, एकच. औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते, कशी हातावर तुरी द्यायची, एकच. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करतोय. रमेश नावाचं मूल गेलं निघून. बाबासाहेबांना न भेटता माईला पत्र पाठवलं, बाबासाहेब आपण गेला तेव्हा 4 महिन्याची मी पोटोशी होते, आपण तिथं शिकतात. रमेश जन्माला आला आणि औषधा विना तुम्हाला न बघता सोडून गेला. बाबासाहेब आईच्या नात्यानं तुम्हाला पत्र लिहून सांगते, पण हातातलं पुस्तक खाली ठेवू नका. तेव्हा बाबासाहेब लिहितात, पुस्तक हातातलं खाली ठेवणार नाही, पण एवढा शिकेन की भारतातला कुठला रमेश आपल्या आई वडिलाला अन्ना विना औषधा विना सोडून जाणार नाही. एवढा शिकेन. पूर्ण कसं पाहिजे मला म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येक गुरुवारी सहित सगळ्यांना ही पोरं किती मेहनत करतात. का तुमच्या अंगावर येते तेव्हा महेश काय म्हणाला दिग्विजय, एक वर्गी येते तर 4 पिढ्या घडतात. आणि एका घरातलं पोरग किंवा पोरगी जेव्हा पडून जाते आई बापाच्या तोंडावर चुकते, तेव्हा फक्त आई बापाला मान खाली घालायला लागत नाही, तर पाठीमागच्या 10 पिढ्यांना मान खाली घालायला लागते.
आणि म्हणून आता महाराष्ट्रावर कार्यशाळा घेतली मी बाप समजावून घेताना. त्याच्यातच सगळं काही लपलेलं आहे आयुष्याचं गणित. संकल्प करायचा या क्षणापासून. परत एकदा सांगतो, वर्दी येईल नाही तो नंतरचा प्रश्न आहे. 100% बघ. अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय, द्रोणाचार्य म्हणतात. अर्जुन म्हणतो मला पक्षी दिसतोय, मला दुसरं काही दिसत नाही, माझा तीर आणि तो पक्षी. कर्ण म्हणतो मला तिथं परवानगी नव्हती. आणि द्रोणाचार्यांनी मला जर विचारलेलं असतं तर मी सांगितलं असतं त्या पक्षातून आर पार गेलेला बाण मला दिसतो. एवढं देहाच्या जवळ जायचं, आग पेटवायची. जास्त वेळ तुमचा ताक घेत नाही, मी तो थांबतो. पण प्रत्येकाला कळालेलं आहे तुझ्या अंगामध्ये ताकद किती आहे. एवढं सुंदर शरीर तुला दिलेलं आहे, एवढे हात पाय डोळे एवढे सुंदर तुला दिलेले आहेत ना. नालायको, आई बापाचं लय उपकार झालं, ब्रह्मांडाचं लय उपकार झाला. एवढा थडथाकट तू आहेस ना, जगात सगळ्यात श्रीमंत आहेस बघ तू. पेटून उठायचं. आणि मगाशी मी म्हणालो ना, दुसऱ्यांचे स्टेटस ठेवत असतात, ठेवा, आदर्श आहे. स्वतःचा असा स्टेटस तयार करा की ज्यांचे स्टेटस तुम्ही ठेवत होता त्यांनी तुमचा स्टेटस ठेवला पाहिजे. आज तुम्ही कसं म्हणताय स्टेटस ठेवला ना, आनंद आहे मला. पण एक दिवस असा आला पाहिजे, साताऱ्याला गेलो होतो साताऱ्याला, आणि तिथलं हे लेकरू आहे आणि हे लेकरू आज येत आहे आणि त्याचा स्टेटस वसंत हंकारे ठेवतोय. ही जिद्द ही आग लागली पाहिजे. माझ्या बरोबर फोटो सेल्फी काढा, पण एक दिवस असा आला पाहिजे वसंत हंकारेला तुमच्या बरोबर सेल्फी काढली पाहिजे, माझ्या DSP बरोबर सेल्फी काढली पाहिजे, माझ्या सगळ्यांच्या. काय हीच जिगा. मगाशी सरांनी काय सांगितलं, सक्सेसचे सर बोलत होते, शरीराला न्याय द्या. हे आपलं शस्त्र आहे. आणि शरीरामध्ये जे मन आहे त्या मनाला घडवा. शरीर, मन आणि मग बुद्धी. स्वामी विवेकानंद डोळ्यासमोर आणा, महात्मा गांधी डोळ्यासमोर आणा. किती ताकद आहे. ब्रँडेड कपडे वापरून शायनिंग मारायचं नाही. ब्रँडेड कपड्यांनी काही होत नाही. ब्रँडेड विचार आला ना, ब्रँडेड जगणं आलं ना, धमक आली पाहिजे आतून. मग 50 रुद्राक्षाच्या माळा घाल किंवा 200 अंगठ्या घाल किंवा गळ्यामध्ये अजून काय घालून फिर, तुला वाच म्हणणार. कारण तू स्वतःला सिद्ध केलेलं असतंस. तू स्वतःला सिद्ध कर, जग तुला सलाम ठोकेल. स्वतःला सिद्ध कर, स्वतःला सिद्ध कर. बोंबलून सांगू नको मी असा आहे तसा आहे, जग तुझ्या विश्वास ठेवणार नाही. तू सिद्ध कर, जग बोंबलून सांगेल तू कसा आहेस. लक्षात ठेव, हे वाक्य कधीच कोणी विसरायचं नाही. लुटपुट कर, जीना छोड़ दे, तू रखाओं का मोड़ दे, हिम्मत की अपनी कलम उठा, लोगों के भरम को तू तोड़ दे. हा काय करते है, होतंय ती काय करते, तोडून टाकायचं. सगळ्याला वाटलं भरतनाट्यमचं डिग्री हा काय घेतो, घेतली. विचार मंचावर आलो, अभिनयातून शिक्षण, बॉडी लँग्वेज काय असते. आणि आज लेकरांना सांगतो पेटून उठायचं. नालायक लोकांच्या नादाला लागायचं नाही. आयुष्यातला किती वेळ दिलास का तू शाहरुख खान साठी, खरं सांगायचं रे पोरांना, किती वेळ दिलास का एका बघण्यात, किती वेळ दिलास का. ए टाकले किती वेळ दिलास, किती वेळ दिला तुम्ही. स्टेटस कुणाचे ठेवता, आई बाप कळाला नाही, आई बाप कळाला नाही, ह्यांचे ते वा दिला नाही, द्या चला 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 करायचं. चला मला सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ यांना दिला का. 100% दिला. तुम्ही अरे माझं पण करतायस ना, तू काय यांची सुपारी घेतलीस का, तू माझा आहेस, तू आहेस कुणाचा. ऐका महत्वाचा मुद्दा आहे. यांना तुम्ही वेळ दिला ओके, यांना सगळ्यांना वेळ तुम्ही दिला, यांचा TRP तुम्ही वाढवला, तुमच्यामुळे हे सेलिब्रिटी झाले का नाही.
झाले. तुमच्यामुळे हे सेलिब्रिटी झाले, तुमच्यामुळे हे एसी गाडीतून फिरायला लागले, तुमच्यामुळे फक्त तुम्ही यांच्या मालिका, तुम्ही यांचे सिनेमे बघितले म्हणून यांच्या भोवतीगर्दी होऊ लागली सेल्फी काढण्यासाठी. आणि ही लोक काय सांगतायत? अक्षरशः निर्लज्जासारखी ऍड करतायत, रमी खेलो. हे नालायक काय सांगतायत? रमी खेलो. आणि आयुष्याची तुम्हाला सांगतायत रमी खेलो आणि शेवटी काय म्हणताय? अपने जोखिम पर खेलो. लक्षात दे कुत्र्या हरामी. तू माझ्या पोरांना रमी जुगार खेळायला शिकवतोयस, तू माझ्या पोरांना व्यसन लावतोयस, आणि तुम्ही यांना किती वेळ दिला? छत्रपतीने काय केलं तुमच्यासाठी? खरं सांगा. भगतसिंगाने काय केलं तुमच्यासाठी? गाडगे बाबांनी काही केलं तुमच्यासाठी? स्वतःच पोरग देव घरी गेलं आणि तो मेसेज आला तरी कीर्तनाला बसलेला गाडगे बाबा म्हणतो, असे गेले कोट्यानं कोटी, रडू काही एकासाठी, समाजासाठी जगला. हे आमचे आदर्श पाहिजे. आणि सरळ सरळ येऊन तुम्हाला सांगतात रमी खेलो. नालायकाची लोक. कधीच फेरेन लावली लावायची नाही का? कधीच फवारा अंगावर मारायचं नाही. काय टुकड्याची अवलाद आहेस काय? फवारा मारा. अरे असा घामात भिज, आणि घामात भिजल्यानंतर आपली जी कोण प्रियकर असेल तिला सांग, हे बघ घामात भिजलोय, कारण कर्तृत्वाचा वास जगातला सर्वश्रेष्ठ सुगंध असतो. या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या आणि आजपासून प्रचंड मैदान जे काय असेल, प्रचंड अभ्यास, 30 दिवसाला 1 वर्ष करायचं, 30 दिवसाचं 1 वर्ष करायचं. बाबासाहेबांनी 24 तासापैकी फक्त जे काही जरा अर्धा 1 तास झोप, कारण आता मी पण 6 दिवस झोपलो नाही. जेवढी झोप माझी गाडीत झाली तेवढीच आहे. जेवढी गाडीत माझी झोप झाली तेवढीच. बाकी रोज अशी व्याख्यान घेतोय, रोज अभ्यास करतोय, रोज व्यायाम सोडला. काय मायने ठेवत नाही, ते सगळं निघून जातं. तुम्ही तो कोड केलेला आहे तो तोडायचा. बाबासाहेबांनी 24 तासापैकी 22 तासाचा अभ्यास केला ना. छत्रपती काय असे म्हणत होते का, चला आज हे युद्ध जिंकलं, आता जरा एक 15 दिवस कुठे तर मस्त आराम होत काय होत. इकडं प्रतापगडावरती अफजल खान संपवला आणि त्याच क्षणाला प्रतापगड खाली उतरले, इकडे पन्हाळा खेळ हातमध्ये शिरले विजापूर पर्यंत. असे म्हणले नाही वा वा शत्रू मारला. आपलं कसं, आज रविवार, आज मेसला काय आहे, आज मग तिला मेसेज पाठवला पाहिजे. पाठवू नको मेसेज, तू स्वतःला सिद्ध कर. तिचे लई मेसेज येतात तुला, लई येतात. आणि पुढचा आहे तिचेच फक्त येत नाही, अजून 4-5 एक्स्ट्रा येतात. आणि तू पुरी ओरडायला लागले का? तुला पण हेच आहे, माझं सोनं सोनं म्हणून चिपकू नको. असे 200-300 सोन्याने अशी तुला ऑफर टाकली पाहिजे आणि त्यातला एक चांगला निवडायचा. तर या सगळ्या गोष्टी मी ज्या ज्या पेरले, हसण्याचं बाजूला ठेवायचं, अंतर्मुख व्हायचं, आणि जे मी सांगितलेलं आहे आजपासून आईचा फोटो, बापाचा फोटो, आपला आदर्श असला पाहिजे, शिकवणाऱ्या गुरुवर्यांचा फोटो. वक्ता वसंत अंकारे 2030 ला इंटरनॅशनल सेलिब्रिटी वसंत अंकारे. गावामध्ये हेलिकॉप्टर उतरलं पाहिजे, त्यात मी बसून व्याख्यानाला गेलो पाहिजे आणि संध्याकाळी त्याच हेलिकॉप्टरला गावात मला आणून सोडलं पाहिजे. त्यासाठी मी करतोय ना. माझ्यासारखा माणूस आता इंग्लिश मधून मी व्याख्यान घेतो, इंग्लिश काय येत नाही पण असं ठोकतो. इंग्लिश वाल्यांना वाटतं आपण चुकीचं आहे, हेच बरोबर आहे. दिल्ली के लोग बोलते वो महाराष्ट्र से एक लड़का आता है उसका हिंदी सुनो साला. जहां हिंदी आती नहीं वो मराठी का लफ्ज देता है ठोक के. वो काय बोलता है, वा वा. भाषानंतर भाषेला ट्रान्सलेटर मिळू शकतो, मेहनतीला कर्तृत्वाला ट्रान्सलेटर कधीच मिळत नाही. इंग्लिश बोलणारे आता मी असे उभी करू शकतो, मैं मराठी में कहूंगा, मैं हिंदी में बात करूंगा, तुम्ही इंग्लिश में मिळू शकता.
पण कर्तृत्व स्वतःलाच करायचं. आलं का लक्षात? मस्त करा. दिग्विजय, पुन्हा एकदा माझी तारीख घेतलीस तू. खाडे सर, प्रत्येक इथं बसलेली व्यक्ती मला आदरणीय आहे, वंदनीय आहे, कारण आपल्यासारख्या गुरूंच्यामुळेच मी घडलेलं आहे. वयानं लहान असाल पण आपण माझे गुरु आहात, लक्षात घ्या. माझ्यामध्ये एक लहान मुलं आहे, नेहमी आपल्या गुरूंना नतमस्तक करायचं पोरांना. कधी त्यांची टिंगल कधीच करायची नाही. आयुष्यात दोनच देव, बाप नावाचा एक देव, आई नावाची एकच मंदिर. शाळा किंवा कॉलेज किंवा ही अकॅडमी आपलं आयुष्य घडवणार एकच मंदिर. याला दाखलाय अध्यात्मात. तुकडोजी महाराजांचा ग्राम घेते. तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. तो अंतरीचा देव आज मी तुमचा जागा करण्याचा प्रयत्न केला. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच मला माफ करा. आणि या लोकांनी जो अट्ठास मांडलेला इथं अंगावर तुमच्या वर्दी घालण्याचा जो अट्ठास आहे, 100% मेहनत करा. 100% छड्डू ठोकायचा, छड्डूच ठोकायचा. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सारखा. बरं, म्हणजे मी आता पुण्यामध्ये गेलो तरी सुद्धा काय हरकत नाही मला. आपले सचिन दादा, सचिन चव्हाण, पुणे पोलीस इथून यशस्वी झाला आणि त्यांच्या अंगावरती वर्दी आलेले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सचिन दादा, सचिन चव्हाण, पुणे पोलीस. अनिकेत यादव, यादव, अनिकेत यादव, सातारा पोलीस. श्री चव्हाण, मुंबई पोलीस. विशाल आहिरे, सातारा पोलीस. योगेश चव्हाण, मुंबई पोलीस. केतन केंजळे, ठाणे पोलीस. अग्रज भोसले, मुंबई रेल्वे पोलीस. अर्जुन बाबर, पालघर पोलीस. आकाश कुंभार, सातारा पोलीस. अमोल गवंड, सातारा पोलीस. अमर भोसले, सातारा पोलीस. सूरज चौधरी, पिंपरी चिंचवड पोलीस. मिलिंद बोराटे, सातारा पोलीस. गणेश शेडगे, मुंबई पोलीस. असे खूप नाव आहेत, प्रचंड नाव आहेत. या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आपल्या अंगावर ही वर्दी येणार आहे आणि आपण सुद्धा लक्षात घ्या अगदी यशस्वी होणार आहे. आई जगदंबेच्या चरणी, छत्रपती शिवाजीराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आपल्याला आशीर्वाद देतो, मोठ्यांचे आशीर्वाद घेतो. आणि हा वसंत अंकारे तुर्तास इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जन्मजन्मीची. यानंतर मराठीचे पाणी आपलेच मीनावर सर म्हणून तुम्ही कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय एवढे सर. आज आपल्या विनंतीला मान्य देऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते, त्यांची वाणी म्हणजे परिवर्तनाची वाणी आहे. त्या परिवर्तनाच्या वाणीनं आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध करून एवढी प्रेरणा दिलेली आहे की सर, तुम्हाला मी एक शपथ घेऊन सांगतो की आपल्या राजमुद्रा परिवारात परिवर्तन हे 100% होऊन तुमचा शब्द 100% खरा होऊन सर्वांच्या अंगावर वर्दी येईल ही मी आज या कार्यक्रमाला आपल्या राजमुद्रा परिवाराला विनंतीला मान्य देऊन तुम्ही सर्व उपस्थित राहिला. आपल्याला कुणाचा आभार हा शब्दात व्यक्त करायचा असतो. या कार्यक्रमाच्या मागं बरेच जणांचं कष्ट होतं आणि त्यांना आपण प्रत्येकाला साथ दिली. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विनत. मी तुमचे पण आभार मानतो की तुम्ही पण वेळेत उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणली. आणि हंकारे सरांचं असंच आपल्याला कायमस्वरूपी परिवर्तनाची नांदी आपल्या मनापासून मिळावी ही मी त्यांना विनंती करतो आणि हे आभाराचं प्रदर्शन थांबवतो. जय हिंद, जय भारत. आणि जागेवरच उभं राहून आपल्या राष्ट्रगीत सुरू होईल.